विश्ववंदिता शहासुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा छत्रपतींच्या या राजमुद्रेला जिच्या कुशीतून या स्वराज्याचं स्वप्न देखणं उदयास आलं त्या राजमाता मासाहेब जिजाऊ ज्या महापुरुषाने हे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजे शिवछत्रपती आणि ज्या वारसदाराने हे स्वप्न लिहिलं या पेललं ते राजे शंभू छत्रपती या तीनही महान विभूतींना मी प्रथमतः अभिवादन करते। मी कुमारी नवले श्रेया संजय आज ज्या मातीमध्ये उभी आहे ती हीच माती जिने 700 वर्षापूर्वी देवगिरीचं ऐश्वर्य बिलोरी साम्राज्य पाहिलं, ज्या मातीने स्वातंत्र्याच्या ठिणगीला इथेच जन्म दिला, इथं शहाजी बागडले, इथं जिजाऊ रमल्या आणि हीच स्वातंत्र्याची ठिणगी पुढे शिवनेरीवर गेली आणि शिवनेरीवर एका दिव्याच्या रूपाने प्रकटली आणि तोच दिवा पुढे सह्याद्रीचा छावा झाला। आज पुन्हा एकदा या मातीमध्ये महाराष्ट्र एकवटल्याची जाणीव होत आहे। पण खरं तर आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे? महाराष्ट्र म्हणजे बावळ मातीचा मावळ मनाचा महाराष्ट्र, भक्तीच्या ऐलतीराचा शक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र, मातीत धुमसणाऱ्या तेजोमय रक्ताला कुमकुम करंड्याचा धगधगता इतिहास पुरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छातडातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र मराठ्यांचं सामर्थ्य ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या, जगदंब ज्योत उरात घेऊन गोंगावणाऱ्या वादळाचा माझ्या शिवबांचा महाराष्ट्र। पण हा महाराष्ट्र पडला होता निश्चित निराशा आणि ग्लानी येण्यासारखा। नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान आणि अशातच घुमला एक रोळ सह्याद्रीच्या दयाखोऱ्यात आणि जे झोपले होते ते खाडकन जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावरती स्वराज्याचे निशाण आले। हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा दौडू लागली, मोहीम फतेच्या इशारती उडू लागल्या आणि तमाम मराठ्यांचं सामर्थ्य एकवटलं जाऊन तळ हातावर गर्दन पेलून उभं टाकलं आणि रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन साकार झालं। सकळ गुण मंडित अखंड लक्षणांकृत राजकार्य धुरंधर श्रीमान महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। ही किलकारी रायगडाच्या कणाकणाला मराठ्यांच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून गेली आणि खऱ्या अर्थाने शिवबा हे उभा करता झाला आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं कामकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य उभं राहिलं। अहो औरंगजेब कुणी साधा नव्हता, आशिया खंडातील सर्वात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं आणि आशिया खंडातील सर्वात छोटं साम्राज्य म्हणजे माझ्या शिवरायांचं। काबूल पासून कंधार पर्यंत आणि गंगेपासून यमुनेपर्यंत ज्याच्या साम्राज्याचा विस्तार असा औरंगजेब, तर अवघ्या 6.5 जिल्ह्यांपर्यंत पसरलेलं माझ्या शिवरायांचं राज्य म्हणजे औरंगजेब मनभर आहे आणि स्वराज्य कणभर आहे। मग औरंगजेबाला एक कणभर स्वराज्य का चिरडायचं आहे? अरे तिकडे आदिलशाही तशीच आहे, तिकडे निजामशाही तशीच आहे, तिकडे कुतुबशाही तशीच आहे, इकडे इराण तसंच आहे, इकडे अफगाणिस्तान तसंच आहे, मग स्वराज्यच का? याचं उत्तर औरंगजेब त्याच्या मृत्यूपत्रिकेत लिहितो। औरंगजेब लिहितो इराणचं राज्य अब्बासचं आहे, अफगाणिस्तानचं राज्य दुर्रामीचं आहे, नगरचं राज्य निजामशाहचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशाहचं आहे, गोळगोंड्याचं राज्य कुतुबशाहचं आहे, पण इथल्या महाराष्ट्राचं राज्य कोणत्या राजा सम्राट किंवा बादशाहचं नसून ते राज्य इथल्या रयतेचं आहे आणि जिथे राज्य रयतेचं असतं तिथली माणसं मरायला आणि मारायला कधीही मागं पुढं बघत नाही आणि हाच सगळ्यात मोठा धोका आहे। आणि असाच एक थरारक म्हणजे प्रसंग असणारा म्हणजे वक्त बरोबर दुपारी 12:35 महाराजांनी गड सोडला। आता सोबत घ्यावं कोण? येसाजी आहे, कंकाजी आहे, मुरारबाजी आहे, तानाजी आहे, जिवा महाल आहे, संभाजी कावजी आहे। मग महाराज काय म्हटले? जाऊ सगळेच, सोबत तर सगळेच, पण अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांनी सोबत घेतला जिवा महाला, घेतला संभाजी कावजी, ना तानाजी ना बाजी ना येसाजी, मग जिवा महालाच का? अहो अफजल खानाबरोबर सय्यद बंड आहे आणि त्याच्याशी झुंजायला हवा फक्त आणि फक्त जिवा। सोबत घेतला संभाजी कावजी, हत्तीसारखा प्रहार हाताने वाकवणारा, मग तोच का? अहो दस्तूरखुद अफजल खान कसा आहे आणि आखाड्यात पहिलवान उतरवायचे झाले तर एकाच गटाचे हवेत ना, तरच कुस्ती रंगते। महाराजांच्या चारित्र्यामध्ये महाराजांनी एक चाल परत नाही वापरली आणि एक माणूस पुन्हा नाही वापरला। सगळं चारित्र्य काढून बघा, एक चाल परत नाही आणि एक माणूस पुन्हा नाही। महाराज अफजल खानाला भेटायला गेले, शाहिस्ते खानाला नाही, तिथे छापाच टाकायला गेले। महाराजांनी अफजल खानाला ठार केले पण मिर्झांशी मात्र तह केला। बघा प्रत्येक प्रसंगात नवी चाल, प्रत्येक प्रसंगात, आणि माणूस तोही वेगळा। बघा तुम्हाला जिवा महाला प्रतापगडावर भेटेल,
तो पन्हाळ्यावर दिसणार नाही. पन्हाळ्यावर तुम्हाला बाजी प्रभू दिसेल. तेथे तानाजी दिसणार नाही. तानाजी तुम्हाला कोंढाण्यावर दिसेल. तेथे मुरारबाजी दिसणार नाही. मुरारबाजी तुम्हाला पुरंदरावर भेटेल. तेथे येसाजी दिसणार नाही. येसाजी तुम्हाला कर्नाटकात दिसेल. तेथे नेताजी दिसणार नाही. प्रत्येक प्रसंगात नवा माणूस हे महाराजांच्या नियोजनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. वक्त बरोबर 12:30 वाजता महाराजांनी गड सोडला. सोबत जीवा महाला, संभाजी कावजी आणि 8-10 अंगरक्षक. बरोबर दुपारी 2 वाजता महाराज खानाच्या छावणी बाहेर आले. बरोबर दुपारी 2 वाजता खानाला वर्दी मिळाली की शिवाजी महाराज येत आहेत. तसा खान उठून उभा राहिला. समोर 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार राजे शिवाजी आस्ते कदम येताना दिसले. तसे खानाने वकिलाला विचारले, ये हे शिवाजी? वकिलाने मान डोलावली. तसा खान 2 पावले पुढे आला. बाहू फैलावली. आव शिवाजी राजे आव. तसे राजे खानाच्या मिठीत गेले. खान महाराजांच्या पाठीवर पडला. डाव मांडला. जोर वाढला आणि मिठी आवळल्या गेली. खानाची कट्टर महाराजांच्या मस्तकावर फडकणार तितक्याच महाराजांची वाघ नखा निघाली. खुपसली खानाच्या पोटात आणि दगा करत खान कडाडला. त्याच वेळी कृष्णाची भास्कर धावला. त्याने महाराजांच्या मस्तकावर वार करणार. तेवढ्यात महाराज बघता बचावले गेले. त्यावेळी सय्यद बंड धावला. सय्यद बंडाचा दांडपट्ट्या महाराजांच्या मस्तकावर फडकणार तितक्याच जीवा महालाच्या दांडपट्ट्याने सय्यद बंडाचा हात उडवला आणि इतिहास फुटफुटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. म्हणून सांगावेसे वाटते, इफ सूर्यनारायण did not growth in the sky, there is no color in the sky. If सूर्यनारायण did not growth in the, there is no color in the sky. And if Shivaji Maharaj did not born wind and could not understand the power of Hindu religion, the power of Hindu religion. Oh Shivaji Raje, you are the power of Hindu religion, you are the power of Hindu religion. आत्ताच्या काळात महाराजांना आजही आदर्श राज्यकर्ता म्हणून ओळखलं जातं. महाराजांच्या आदर्श राजकारणाबद्दल मी तुम्हाला 2 उदाहरणे सांगते. एक म्हणजे महाराज आपल्या मावळ्यांना नेहमी म्हणायचे, प्रजेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. म्हणजे प्रजेचा 1 पैसा देखील नुकसान होता कामा नये असे प्रजादक्ष राजे होते. उदाहरण दुसरे ते म्हणजे कल्याणाच्या सुभेदारांची सून एकदा महाराजांनी नजराणा म्हणून महाराजांसमोर उभी केली. तेव्हा तिला पाहून छत्रपती उद्गारले, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो बदली छत्रपती. आत्ताच आपण शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने रायगडाला भेट देऊन आलो. त्यावेळी महाराजांच्या काळात ध्वनिक्षेपणाचं यंत्र विकसित झालं नव्हतं. या माईकचा शोध लागला नव्हता. पण जा रायगडावर, एखाद्याने सिंहासनाजवळ या, एखाद्याने नगरखान्यात या. नगरखान्यात कितीही हळू आवाजात बोलला ते सिंहासनावर स्पष्ट ऐकू देतं आजही. अहो परवा रायगडाचं बांधकाम सुरू होतं तेव्हा महाराजांनी विकसित केलेले अँटी चेंबर्स तिथे सापडले. अँटी चेंबर्स ही संकल्पना आत्ताची, पण महाराजांनी त्या काळात विकसित केली. कधी गेलात रायगडावर तर नक्की बघा, तख्ताच्या मागच्या बाजूला अंडरग्राऊंड अँटी चेंबर्स आहेत. विष्णू शास्त्री चिपळूणकर आपल्या एका भाषणामध्ये बोलले होते की मी मराठी भाषेतला शिवाजी आहे. म्हणजेच शिवाजी हे फक्त नाव नाही, शिवाजी फक्त कर्तृत्व नाही, शिवाजी फक्त नेतृत्व नाही, तर ते सर्वोच्चतेचं प्रतीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव कावेरी संदीप गांगुडे. मी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी. मी आज तुमच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जे काही 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी ऐऱ्या-गैऱ्याने नाही, तर महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारीच्या खणखणाटीने, घोड्यांच्या टापाने आणि वीरांच्या डफाने. आणि हा इतिहास घडवला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. मानाचा मुजरा त्या शिवरायाला, त्या रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, ज्याच्या शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरासारखा, ज्याचे छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, काळीज आहे सह्याद्रीचा, ज्याला शंभूंचा अभिमान, देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंसा, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरकीच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरकीच्या धाकाशिवाय
माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय हो, तर तो महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या विचारांचा, शिवरायांच्या संस्कारांचा, शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या माझ्या जिगरबाज मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र, माझ्या जिगरबाज मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि आज या महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 दिवशी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनातून महाराष्ट्राचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवला होता. त्यांनी ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरली आहे. आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. एकदा शिवाजी महाराजांचं सैन्य कर्नाटकच्या मोहिमेवरून परत येत असताना तेथे एक बेलवाडी नावाचं गाव होतं. तेथे एक छोटासा किल्ला होता. मल्लमा देसाई नावाची ठाणेदारी तिथे राहत होती. दादाजींना वाटले की जाता जाता हा किल्ला घेऊन जावा, म्हणून त्यांनी थोडं तितकं सैन्य गोळा केलं आणि ते मल्लमावर चालून गेले. पण मल्लमा ही हुशारीची आणि चतुरीची, तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि तो किल्ला जिंकून घेतला. दादाजींना वाटले का बाईच्या हातून आपला पराभव होणे शक्य नाही, म्हणून त्यांनी परत सैन्य गोळा केला आणि ते परत मल्लमावर चालून गेले. पण यावेळी मात्र मल्लमाचा पराभव झाला. तेव्हा मल्लमाला कैद करत असताना मल्लमा ही आत गेली आणि तिच्या तान्ह्या बाळाला घेऊन बाहेर आली. जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे दरबारात उभं केलं तेव्हा तिला वाटलं की जसा प्रत्येक राजा गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. ती छत्रपती शिवाजी महाराजांपुढे गेली, नतमस्तक झाली आणि म्हणाली, राजा मी तुमची गुन्हेगारी नाही, पण यात माझ्या बाळाचा काही दोष नाही, तुम्ही त्याला शिक्षा देऊ नका. शिवाजी महाराजांनी स्मितहास्य केला आणि म्हणाले, चिकनासाला इशारा केला. चिकनास आत गेला आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. शिवाजी महाराजांनी मल्लमाचं बाळ उचललं आणि स्वतःच्या मांडीवर घेऊन त्याला दूध पाजू लागले आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना तो आमचा भाचा आहे, म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात. अहो दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं, तिला राज्य द्यायचं असतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तिचं राज्य तिला परत केलं. अजूनही साडी चोळी देऊन तिचा सत्कारही केला. म्हणून जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही, परंतु जे जगाने केलं ना ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. म्हणून तर जगाला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे झुकावं लागतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्त्रियांचा नेहमी आदरच केला. म्हणून आज जी कोणी स्त्री मला ऐकत आहे तिला मला एवढंच सांगावंसं वाटतं, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार हाय, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार हाय. महाराष्ट्राची वाघीण तू, स्वराज्याचा वार हाय. अगं भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची मेख हाय. अगं भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची मेख हाय. दुबळी समजू नको स्वतःला, कारण तू जिजाऊची लेख आहे. आता एवढी वर्ष झाले, परंतु आता अलीकडच्या काळातील अजून एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. आता 56 वर्षांपूर्वी इटलीचे पंतप्रधान भारतात आले तेव्हा एका गाईडने त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला सोन्याचं प्रतीक असणारं ताजमहल बघायचंय की सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचंय. तेव्हा ते इटलीचे पंतप्रधान म्हणाले, अरे मला तुमचं सोन्याचं प्रतीक असणारं ताजमहलही नको आणि सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नको. तुमच्या राज्यात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचा रायगड मला बघायचंय. आणि सर्व मिळून त्यांना रायगड पाहायला घेऊन गेले. म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगावंसं वाटतं की जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही गेलात आणि तुम्हाला विचारलं ना की तुम्ही कोठून आलात तेव्हा त्याला छातीत ठोकून सांगा, अरे ज्या राजाने मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणालाही जगायला शिकवलं ना अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून आलो आहोत. म्हणूनच तर म्हणावंसं वाटतं, अरे ज्या मातीत जन्मले मी त्या मातीचा रंग सावळा आहे. अरे छातीत ठोकून सांगते शिवबाचा मावळा आहे. देव पण कामालाच करतो नाही. देवाकडे एक फुल काय मागितलं देवाने अख्खी बागच दिली. देवाकडे राहायला घर काय मागितलं देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी काय मागितलं देवाने अख्खा समुद्रच दिला. पण जेव्हा देवाकडेच देव मागितला ना तेव्हा देवाने आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा अख्खा देवच दिला. अरे शिवजयंती म्हणतात तुम्ही याला, अरे शिवजयंतीच्या नावाखाली पुतळे उभारतात, त्यांच्या पुण्यतिथ्या साजरा करतात, पण मनामध्ये आहे का रे, मनामध्ये शिवाजी महाराजांचा आदर आहे का? मन, प्रेम आणि तिरस्कार भरलाय नेहमी तुमच्या मनामध्ये. शिवाजी महाराजांसारखं जनतेवर प्रेम करा, तेव्हा तुम्ही शिवाजी महाराज होत. आणि दाढ्या मिशा वाढून कोणी शिवाजी महाराज होत नाही हो, कोणी शिवाजी महाराज होत नाही. त्याला मनामध्ये प्रेम असावं लागतं. शिवाजी महाराजांसारखी जिद्द असावी
म्हणावी लागते. जाता जाता फक्त शिवाजी महाराजांची राजमुद्रा मला म्हणावीशी वाटते. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विष्णू वंदिता, प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विष्णू वंदिता, शाह सुनो शिव शेषा मुद्रा भद्राय राजते. अरे आले किती आणि गेले किती, अरे आले किती आणि गेले किती, उडून गेले भराभरा. अरे कधी संपला तर नाहीच, पण कधी संपूही देणार नाही माझ्या शिवबाचा दारारा, माझ्या शिवबाचा दारारा. तू रमेश आहेत, मी इयत्ता 8वीतली विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव श्री अजित दादा पवार माध्यमिक विद्यालय सोगरज. आज शिवजयंती निमित्त मी 2-3 शब्द सांगते, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे. आस्ते कदम वज्रचूडा अलंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ मातेंचा महाराज गणपती गजपती अश्वाधिपती प्रजापती सुवर्णरत्नाधिपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रार्थ शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सरजा रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराज की. प्रथम आई तुळजाभवानी मातेला भारत मातेला वंदन करते आणि आजच्या सर्व शुभभक्तांना हार्दिक शुभेच्छा देते. ये संभव मर सकता है लेकिन बेईमान नहीं हो सकता. अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी मी माझं मस्तक टेकून माझ्या भाषणास सुरुवात करते. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्व वंदिता शाह सुनो शिवसायशा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरातला मान, ज्याचा छत्रा म्हणजे आभाळातला मान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनातला धगधगता स्वाभिमान आणि काळीदाय सह्याद्री जल शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यातलं ज्याचं पहिलं स्थान. मराठ्यांचं तो भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उद्या असाल. त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईस आहेत. आणि वडिलांनी निर्माण केलेलं स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं, तर वडिलांनी निर्माण केलेलं स्वराज्य 10 पटीनं वाढवलं. असे ते शंभूराजे म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. म्हणूनच तर नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू चली. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असं नाही, आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असं नाही. काही क्षण विसरून म्हणता विसरता येत नाही, काही क्षण विसरून म्हणता विसरता येत नाही. असा आजचा क्षण आहे. 16व्या वर्षात शिवनेरीवर असाच एक तारा चमकला, तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडा वाजू लागले, एक आरोळीचा सह्याद्रीचा कड्या कपारा टुमटुमली आणि माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीनदलितांचा सव्वारी जन्मला, दृष्टांच्या सहारी जन्मला, अहो माझा राजा जन्मला. अरे जिथं पडती पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा वागतात तर नाही, पण मोडणारही नाही मराठा. परंतु मराठा म्हणायचं तरी कोणाला, परंतु मराठा म्हणायचं तरी कोणाला. मरेल पण शेवटपर्यंत मागे हटणार नाही, मरेल पण शेवटपर्यंत मागे हटणार नाही. तोच खरा मराठा, तोच खरा मराठा. मग तो कोणत्या जातीचा असो या कोणत्या धर्माचा. खरं तर ज्या माणसाने या महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिलं, खरं तर तो महाराष्ट्र खूप मान असला पाहिजे. तुकारामांच्या भंगवाणीतून विचारांचे मुळे फुलले अशा तुकोबांचा महाराष्ट्र मान आहे. एवढंच काय, सिंहाचं काळीच पोलादी छाती, सिंहाचं काळीच पोलादी छाती असे आमचे शिवछत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र मान आहे. फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र मान आहे. सौंदर्यावर तर कोणी प्रेम करतो, पण कृष्ण रोमेंच्या बोथटलेल्या तळहातांवरती प्रेम करणाऱ्या बाबा आमटेंचा महाराष्ट्र मान आहे. स्वतःची मुलं तर कोणी सांभाळतं, पण दीनदलितांची मुलं सांभाळणाऱ्या सिंधुताई सपकाळांचा महाराष्ट्र मान आहे. एवढंच काय, मनगटानेच कापतो आम्ही तलवारीच्या पाती, मनगटानेच कापतो आम्ही तलवारीच्या पाती. आणि हृदयात आमच्या शिवछत्रपती अशी अभिमानानं डरकाळी फोडणाऱ्या समोर बसलेल्या मावळ्यांचा महाराष्ट्र मान आहे. मग हे मावळे हा इतिहास लिहिला कोणी? मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास कोणी ऐऱ्या गैऱ्या लिहिला नसून माझ्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला आहे. तलवारीच्या पात्यानं, ढालीच्या खणखणाटानं आणि दऱ्याखोऱ्यातून गोंगवणाऱ्या वादळानं माझ्या शिवाजी राजानं. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा
रंग समजला नसता, जर छत्रपती शिवाजी राजेच जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी राजा, बात कर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठा कर तलवार जब घोड़े पर सवार होते, तब झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. रायरेश्वराच्या मंदिरात बालसभांगड्यांच्या साथीने स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्याच्या कार्याला प्रारंभ केला. 1656 साली जावळी प्रांताच्या मोरे घराण्याशी युवराज्य कार्यासाठी संपर्क केला. मात्र दुर्दैवाने मोरेंना राजांचा मनसुबा समजलाच नाही. शेवटी स्वारी करून जावळी काबीज केली. जावळी प्रदेशात प्रतापगड राजांच्या ताब्यात आला. आदिलशाही दरबाराने राजांचा बंदोबस्त करण्यासाठी अफजल खान पाठवला. शाहिरांच्या भाषेत सांगायचे झाले तर, आई भवानीला सोन्यानं मडवलं, वाघासारख्या शुभानं स्वराज्य घडवलं. आई भवानीला सोन्यानं मडवलं, वाघासारख्या शुभानं स्वराज्य घडवलं. भीमासारख्या देहाला, अहो म्हणजेच अफजल खानाला, भीमासारख्या देहाला मातीत लोळवलं, वाघासारख्या शुभानं स्वराज्य घडवलं, वाघासारख्या शुभानं स्वराज्य घडवलं. शेवटी जाता जाता या व्यासपीठावरून रजा घेताना मी इतकेच सांगेल, निधड्या छातीने महाराष्ट्र हलून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारोंना लढून गेला. निधड्या छातीने महाराष्ट्र हलून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारोंना लढून गेला. महाराष्ट्रात असा आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव राधा रमेश पालिवाल. आज मी तुमच्या समोर एका महान व्यक्तीबद्दल बोलत आहे. ते महान व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव वेसाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरीही लढत राहतो त्याचं नाव तान्हाजी. 8 तासामध्ये दिल्लीतून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. 1.5 तासामध्ये दुश्मनाच्या तंबूला कळप करतो त्याचं नाव धनाजी. आणि वाघाला एकटा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्रित आणून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी. वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा काढून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतान्यांना लढून गेला. अरे स्वर्गात गेल्यावरही 36 कोटी देवांनी मुजरा केला. असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. मासाहेब जिजाऊ यांच्या पोटी एक सिंह जन्मला. मानाचा मुजरा करते शिवाजी महाराजांना, ज्यांनी या मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. 19 फेब्रुवारी 1630 या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजले. साऱ्या आसमानात आनंदाची उधळण झाली. अशा या थोर दिनी मासाहेब जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, आज आपण शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करीत आहोत. अनेक बलाढ्य शत्रूंशी लढा देश मावळ्यांच्या साथी शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांच्या स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांना आदर होता, शेतकऱ्यांना मान होता आणि प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान होता. आमचे राजे असल्याचा अभिमान होता. पण मित्रांनो, आजच्या युगात जातीय धार्मिक दंगली होत आहेत. माणूस माणसापासूनच दूर जात आहे. गरीब आणखीच गरीब होत आहे आणि श्रीमंत गर्भश्रीमंत होत आहे. मित्रांनो, स्त्रियांच्या अत्याचाराच्या बातम्या दररोज कानावर पडतात आणि मन सुन्न होते. आजच्या या तरुण पिढीला शिवबासारख्या एका महान राजाची गरज आहे. केवळ शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांची प्रेरणा घेऊन आपण शिवरायांचा मावळा नक्कीच होऊ शकतो. याच्या या तरुण पिढीला शिवबासारख्या एका महान राजाची गरज आहे. राजे तुम्ही पुन्हा जन्मला या राजे. प्रख्यात आहे भारतभूमीची गाथा, जगभरात प्रख्यात आहे भारतभूमीची गाथा. या पावनभूमीत दडली या वीरांच्या बलिदानाची कथा. भारतभूमी वीरांची भूमी म्हणून जगभरात संबोधली जाते. या भूमीत राष्ट्रासाठी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणे म्हणजे स्वतःला भाग्यशाली समजणाऱ्या वीरांची मर्दांची कमतरता नाही. मातृभूमी आमचे दैवत, जन्मदाती आमची जान. मातृभूमी आमचे दैवत, जन्मदाती आमची जान. जाल वाटेला दोघींच्या तर घेऊ आम्ही तुमचे प्राण, असे म्हणणारे वीर याच भूमी जन्माला आले. आज या मर्दामुळे आपण आपल्या मुलांना वीरांच्या शूरांच्या देशासाठी बलिदान देणाऱ्या या थोर पराक्रमी पुरुषांचे धडे शिकवतो. हे सर्व शिकवत असताना नाव येते सर्वप्रथम ते अशा एका राजाचे जो सामर्थ्यवान, बलवान, युक्तिवान, नैतिकशाली, चरित्र संपन्न तसेच स्त्रियांविषयी आदर, दिनाविषयी उदारता ही परोगामी दृष्टिकोन अंगी असणाऱ्या या थोर पराक्रमी पुरुषाचे, महाराष्ट्र घडविणाऱ्या या थोर पराक्रमी पुरुषांचे
सूर्य अस्तेला गेला सायंकाळ झाली, सूर्य अस्तेला गेला सायंकाळ झाली, सूर्यास्ताची अनेक किरणे शिवनेरीवर आली. शिवनेरी 19 फेब्रुवारी हा दिवस अमर झाला. याच तर दिवशी शिवबा जन्माला आला. शिवनेरी धन्य झाली. ज्योतिषी बुवा छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रिका बनवत असताना निशब्द झाले. त्यांना काय बोलावे हे समजेना. तेव्हा कारण त्या पत्रिकेत महाराष्ट्राचं भाग्य दडलं होतं ना. ओसाड पडलेल्या स्वप्नांना हिरवणीने दाटणारे हात जन्मा आले होते. पत्रिका बघताच ज्योतिषी म्हणाले, हे बाळ मोठे भाग्यवान आहे. हे बाळ मोठे होऊन निष्ठावान व सत्यवान होईल. या महाराष्ट्राचा इतिहास जर पडताळून कोणी पाहिला ना, तर सर्वप्रथम याच बाळाचे नाव सर्वांच्या मुखाशी येईल. एकामागून एक दिवस त्या क्षणाची वाट पाहत होते, ज्या क्षणी या तेजस्वी बालकाचे नाव घेऊन संबोधले जाईल. नाव ठेवण्याची वेळ आली तेव्हा राजमाता म्हणाल्या, स्वराज्य स्थापन करेल हा बाजी लावून जीवाची, स्वराज्य स्थापन करेल हा बाजी लावून जीवाची, वचन देते आज मी माऊली या शिवाची. शिवराय हे नाव शिवनेरी किल्ल्याच्या कानाकोपऱ्यातून दऱ्याखोऱ्यातून नदी सागरातून आनंदाची ती लहर, ती खुशी जणू शिवनेरीतून निघणाऱ्या सनई चौकारातून गात येत. मी कुमारी बोराडे वैष्णवी दीपक इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. मी आज तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही 2-3 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? माझ्या भाषणास सुरुवात करते. खरं तर ज्या माणसांनी या महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिले, खरं तर ज्या माणसांनी या महाराष्ट्राला महाराष्ट्र नाव दिले, खरं तर तो महाराष्ट्र खूप महान असला पाहिजे. ज्या तुकोबारायांच्या अभंगातून विचारांची मळे फुलले, त्या तुकोबारायांचा महाराष्ट्र महान आहे. सिंहाचं काळीज पोलादी छाती असा आमचा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र महान आहे. फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र महान आहे. सौंदर्यावर तर कोणीही प्रेम करतं, पण कुष्ठरोगांच्या बोथटलेल्या तळहातांवर प्रेम करणाऱ्या बाबा आमटेंचा महाराष्ट्र महान आहे. स्वतःची मुलं तर कोणीही सांभाळतं, पण अनाथांची आणि दलितांची मुलं सांभाळणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचा महाराष्ट्र महान आहे. एवढेच काय, मनगटानेच कापतो आम्ही तलवारीच्या पाती, मनगटानेच कापतो आम्ही तलवारीच्या पाती, आणि हृदयात आमच्या फक्त शिवछत्रपती, आणि हृदयात आमच्या फक्त शिवछत्रपती अशी अभिमानाने डरकाळी फोडणाऱ्या समोर बसणाऱ्या मावळ्यांचा महाराष्ट्र महान आहे. मग हे मावळे हा इतिहास लिहिला कोणी? मित्रांनो, या महाराष्ट्राचा इतिहास कोणी ऐऱ्यागैऱ्याने लिहिला नसून या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तलवारीच्या पात्यांनी, ढालीच्या खणखणाटांनी आणि दरी खोऱ्यातून गोंगवणाऱ्या वादळानं, म्हणजेच माझ्या शिवाजी राजानं. सुमारे 400 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या छातीवर 12व्या शतकापासून एवढी सत्ता तया नाचत होता. हिंदूंना हिंदू म्हणून जगण्याची चोरीच झाली होती. ब्राह्मणांच्या हत्या होत होत्या. धर्मांतर, लूटमार हे नित्याचे झाले होते. पण अशा सत्व व सत्व हरवलेल्या भूमीत जाधव, भोसले, मोरे, गायकवाड अशा कितीतरी मातब्बार घराण्यांनी आपली मर्दुमकी या यवनी सत्तांच्या चाकरीत आणि जहागिरीच्या लाचारीत गाजवत होते. प्रसंगी आपापसात झगडत होते. पण अशा अंधर्मय वातावरणात जिजामातेंच्या आणि शहाजीराजेंच्या पोटी एका युगपर्वतक पुत्राचा जन्म झाला, आणि ते युगपर्वतक पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्र धन्य झाला. शिवबाच्या शिक्षणाचा श्री गणेशा राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाने सुरू झाला. शिवबा वडिलांना म्हणजे शहाजीराजांना आदिलशहाकडून मिळालेला जहागिरी प्रांत पुणे प्रांतातल्या सावकारासोबत घेऊ लागले. रयतेच्या समस्या बघू लागले, अस्वस्थ होऊ लागले, आणि व्यवहाराचे ज्ञान घेता शस्त्रांचे ज्ञान घेऊ लागले. रामायण, महाभारत यातील विविध पात्रांविषयी समजून घेऊ लागले. रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्यासाठी शपथ घेतली. ती शपथ म्हणजे प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुनशिवशैषा मुद्रा भद्राय राजिते अशी शपथ घेऊन स्वराज्य कार्याला प्रारंभ केला. 1656 साली जावळी प्रांताच्या मोरे घराण्याशी स्वराज्य कार्यासाठी संपर्क केला. मात्र दुर्दैवाने मोरेंना राजाचा महसूल समजला नाही. शेवटी स्वारी जावळी कागीच केली व जावळी प्रदेशातील प्रतापगड राजांच्या ताब्यात आला. मात्र आदिलशहाने राजांचा बंदोबस्त करण्यासाठी अफजलखानाला पाठवले. शाहिरांच्या भाषेत सांगायचे झाले तर, आई भवानीला सोन्यानं मडवलं, शिवबासारख्या वाघासारख्या शिवबानं स्वराज्य घडवलं, भीमासारख्या देहाला म्हणजेच अफजलखानाला भीमासारख्या देहाला मातीत लोळवलं, वाघासारख्या शिवबानं स्वराज्य घडवलं. धन्यवाद. शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. मी शिंदे संप्रत इयत्ता 9वी
मी आज एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे, ज्याचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय आणि भव्य शुभेच्छा. मुद्रा छत्रपतींना रयतेच्या राज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही. जो अथंग आहे सागरा समान, ज्याचे छत्र आभाळा समान, ज्याचा सूर्याची शान मराठी माझा धगधगता स्वाभिमान, ज्याचं काळीज आहे सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवहाऱ्या ज्याचं पहिलं स्थान मराठाचं भगवा आसवंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्याचं स्वप्न उद्या त्या राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब परम मुलखात राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे शंभू महाराज, ज्यांचा इथे आठवला की आजही डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय आठवत नाही, अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं स्वप्न, फक्त स्वराज्याचं रक्षणच नाही केलं तर ते 10 पट्टीने वाढवले. असं ज्यांनी केलं ते छत्रपती संभाजी महाराज. असे संभाजी महाराज म्हणतात ना, नियतीचे मालिक बना परिस्थितीची गुलाम बनू नका. म्हणतात ना, नियतीचे मालिक बना परिस्थितीची गुलाम बनू नका. म्हणूनच तर नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करणारे संत नामदेवराय, समाजप्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबाराय, हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं असं काम ज्यांनी केलं संत गाडगे महाराज. शिक्षणाची गोड गंगा ज्यांनी गोरगरिबाच्या घरी पोहोचवली असे डॉक्टर कर्मवीर धर्मवीर भाऊराव पाटील. मुलींना खऱ्या अर्थाने शिक्षणाचा प्रारंभ कळाला. आज माझ्यासारखी एक सामान्य मुलगी या ठिकाणी शिकू शकत आहे, बोलू शकत आहे, त्या आमच्या सावित्रीबाई फुले. ह्या सर्व महामानवांना मी अभिवादन करते. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्ष ठेवतात असे नाही, आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्ष ठेवतात असे नाही, काही क्षण विसरून भले विसरता येत नाही आणि असाच आजचा हा क्षण आहे. 16व्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा कडकड झाला, सराई चौकडे वाजू लागली. एक आरोळी सह्याद्रीच्या आसमंतात दुमदुमली. आजच्या दिवशी थोर माता जिजाऊंच्या पोटी माझा राजा जन्माला, माझा शिवबा जन्माला, दीनदलितांचा कैवारी जन्माला, दृष्टांचा सहारी जन्माला, अरे माझा राजा जन्माला. इतिहास घडविणारे आम्ही इथे जन्मले ना कुठे, झुकविले ते हिमालया, पुजतो आम्ही शिवराया. सहन होणार नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान. शंभूराजे आठवले की आजही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. वाकत तर नाही, मोडणारही नाही मराठा. पण मराठा परंतु म्हणायचं तरी कुणाला? आम्ही अशी अविरत एक जात निर्माण करतो. मराठा म्हणजे नेमकी म्हणायचं तरी कुणाला? मरेल पण शेवटपर्यंत मागं हटणार नाही तो खरा मराठा. मग तो कोणत्या जातीचा असू द्यात, कोणत्या धर्माचा असू द्यात. आज आपण सर्वजण इथे शिवजयंती साजरी करतात. शिवजयंती का आणि कशासाठी साजरी करतात हाच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जयंती सगळ्यांच्या साजऱ्या होतात. आपले होणार आहेत का आपण मेल्यावर? नाही. जी व्यक्ती जनतेसाठी रयतेसाठी जगली ना त्याच व्यक्तींच्या जयंती साजऱ्या होतात. छत्रपती तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. त्या काळात एक शूर सौदामिनी कडाडली, जिच्यावर शिवराय नामक झंझावात जन्मले. 18 पद्धतीने मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या, अनेक किल्ले जिंकले, पण ते राजे झाले त्याचा असा अर्थ होत नाही. का छत्रपती शिवाजी महाराजांनी कोळ्यावाळ्यातच खूप किल्ले आणि खूप लढाया जिंकल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण काय आदर्श घेतला हो? छत्रपती शिवाजी आजची बहुतांश नवीन तरुण कारणी 31च्या रात्री गटकोट किल्ल्याच्या पायथ्याशी पार्ट्या करत हिंडतात. असं जर केल्याने त्यांची घरटी सुरक्षित राहतील का हो? हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. ताकद तर सगळ्यांच्याच मनकडत होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त शिवबाच्या रक्तात होती. स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्तात होती. आपण काय आदर्श घेतला छत्रपती शिवाजी महाराजांचा? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण बिड्यांच्या पाकिटांना आणि सिगरेटच्या बंडलांना देत आहोत. पण हे आडायचं तरी कुणाला? असा विरोध करायचा तरी कुणाला? कारण जे बिडे विके आहेत ना आणि जे पक्के विरोध करतात तेच बिड्या फुके असतात. आत्ताची आपली माऊली काय शिकवते की नापास झाला की कर आत्महत्या, मुलगी नाही पटली की कर आत्महत्या, शाळेत नापास झाला की कर आत्महत्या, बायको नाही भेटली की कर आत्महत्या. अहो आजकालच्या पिढीला झालंय काय? छत्रपतींना नाही कधी विचार आला की आत्महत्या करावी? नाही, कारण संस्कार हे जिजाऊंचे होते. म्हणून तर अख्खा महाराष्ट्र म्हणतो, आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा. शेवट आता एवढेच सांगेन, हातावर जर का महाराजांचं नाव कोरायचं असेल तर तो हात कोणतंही अनैतिक काम करणार नाही याची काळजी घ्या. महाराजांचं लॉकेट जर गळ्यात घालायचं असेल तर आपलं वर्तन चुकीचं असणार नाही याची काळजी घ्या. महाराजांच्या अंगठ्या जर हातात घालायचे असतील तर तो बोट कोणाचा द्वेष करणार नाही याची काळजी घ्या. महाराजांचा शर्ट जर अंगात घालायचा असेल तो शर्ट घालून कोणत्याही चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या. आणि जर महाराजांचं नाव तोंडात घ्यायचं असेल तर तोंडात
राजे सह्याद्रीच्या छाताडावर नाथभवानी गाजे काळजात राहतील आमच्या आणि रक्तात वाहतील राजे काळजात राहतील आमच्या आणि रक्तात वाहतील राजे तुफान गरजतो आग ओखतो वाघ मराठी माझा तुफान गरजतो आग ओखतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जान ठोकतो महाराष्ट्र मातीचा राजा सन्मान राखतो जान ठोकतो महाराष्ट्र मातीचा राजा वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर आणि शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही शिवरायांची शिकवण ही शिवरायांची शिकवण ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला ही एक सिंहाची कहाणी आहे तर शिवनेरी किल्ला ही एक सिंहाची कहाणी आहे सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना मी नमस्कार करते मी आहे तेजस्विनी सचिन तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचे काही 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतायत की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते पण मला असं वाटतं खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवं कारण हे नाव घेतात अंगात शहारे उभी राहतात मनात वेगळीच ऊर्जा निर्माण होते मनात वेगळीच ऊर्जा निर्माण होते कोणी विचारलं तर ताट मान करून सांगा मराठे कोणी विचारलं तर ताट मान करून सांगा मराठे म्हणजे काय ते मरेपर्यंत राजांसाठी ठेवलेल्या जगदंब 12 महिने 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू आणि 2 डोळे आणि फक्त एक शिवबा एकच राजे शिवराय माझे सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समज नसता सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समज नसता छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हिंदू धर्माचा अर्थ समज नसता तर हिंदू धर्माचा अर्थ समज नसता हे हिंदू प्रभू शिवाजी राजे बांधकर पगड़ी जब तैयार होते उठा के दरबार से घोड़े पर सवार होते तब झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते अरे मुसलमानांना सुद्धा मराठा व्हावंसं वाटतं असा हा आपला हिंदू धर्म आहे मित्रांनो शिवाजी महाराजांचे अनेक शत्रू होते त्यापैकी मी तुम्हाला काहीच उदाहरण देणार आहे मी त्याच खानाचं उदाहरण देणार आहे ज्याची बोटं आपल्या महाराजांनी छाटली होय तो म्हणजे शाहिस्ते खान मित्रांनो शाहिस्ते खानाला एक डायरी लिहायची सवय होती त्या डायरीचं नाव होते शाहिस्ते खान गुरुजी याच खानाने शिवरायांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग नमूद केला आहे आणि याच गुरुजीत खानाने आणखीन एक घटना नोंदवली आहे तो असं लिहितो शिवराय जसे आले जसे वाऱ्यासारखे लहान मालातून निघून गेले थोड्या वेळाने त्याची बहीण येते त्याला म्हणते धावत येते त्याला म्हणते भाईजान मेरी बेटी लापता आहे तेवढ्यात आपली बोटे छाटलेला शाहिस्ते खान उठतो आणि तिला म्हणतो शिवाजीची माणसं तिला पळवणार नाही आणि जर पळवलीच असेल तर बेफिक्र राहा तू तिची पोटच्या पुरीसारखी काळजी घे अरे कोणता हा विश्वास दुश्मनानं महाराजांच्या चारित्र्यावर मित्रांनो सांगायचे तात्पर्य एवढेच आहे की आज आपल्या भारतीय संबंधाला आणि भारतीय समाजाला महाराजांच्या खऱ्या आदर्शाची गरज आहे आज आपण देवाच्या पाया पडतो देवाच्या चरणाशी जातो आणि पण असा एकच राजा होता जो वरती केला ज्याला देवाने झुकून मुजरा केला होता ते म्हणतात ना विजयसारखी तलवार चालवून गेला निर्दय छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ नखेनी अफजल खानाचा कोतळा फाडून गेला स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुजरा केला असा मर्द मराठा अशुभ होऊन गेला शेवट एवढेच बोले शिवबांशिवाय अक्षर संजय पवार मी आज काही 2-3 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती प्रदीप चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्व वंदिता शहानो शिवसेशा मुद्रा भद्राय राजते या राजाच्या राजमुद्रेला वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा राज्यनीती युद्धनीती गनिमी कावा या गनिमी कुटस्त्रांचा कळस म्हणजे शिवबा सळसळते रक्ताची लाट म्हणजे शिवबा या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शिवबा दुश्मनाच्या मनातही पवित्र स्थान निर्माण करून देणारा किमिया गर म्हणजे शिवबा अहो तलवार तर प्रत्येकांच्याच मनगटात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त माझ्या शिवबांच्याच रक्तात होती मित्रांनो शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नाही तर तो एक मंत्र आहे तो मंत्र उच्चारताच अंगातलं रक्त सळसायला लागतं एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो तुफान गरजतो आग ओखतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जाण जोखतो तुफान मातीचा राजा वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली पण मात्र 50 वर्षांच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 इतकी भरेल मित्रांनो शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना त्यांच्याकडे प्रचंड सैन्य साठाही नव्हता शस्त्र पुरवठाही नव्हता यामुळे सुरुवाती शून्यातूनच झाली महाराजांनी सैनिके गोळा केली नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिली यातूनच स्वराज्य निर्माण झाले मित्रांनो शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण कोण स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे
स्वतःच्या जन्मकुंडाला घेऊन फिरतो, अपयश की करतो आत्महत्या, लावतो बाटली तोंडाला, आली शिवजयंती जवळ की करतो वाद घालतो मान्य यांच्या जन्मतारखांवरून. अहो काय आदर्श घेत आहोत आपण राजांचा. राजांनी अनेक गड किल्ले जिंकले, पण कुठल्याही गडाला आपला मोठेपणा दाखवण्यासाठी नाव दिले नाही. त्यांनी अनेक मोहिमा आखल्या, परंतु कधीही पंचांग पाहिले नाही. त्यांच्यावर अनेक संकट आली, पण त्यांनी कधीही आत्महत्येचा विचार केला नाही आणि ते कधीही व्यसनांच्या आहारी गेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? ते होते ते कोण? 36 हत्तीचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वाणीचे तेज, जिजा उंच पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राजाचे हितचिंतक, जनतेचा राजाच म्हणजे शिवाजी जनतेचा राजा, या जनतेच्या राजास मानाचा मुजरा. एकच राजे शिवराय माझे. अफजल खानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव होते शाहिस्तेखान गुरुजी. मराठी या शब्दाचा अर्थ काय? राजांच्या सेवेसाठी ठेवलेला होता. जगदंब जगदंब जगदंब. या व्यासपीठाची रजा घेताना शेवट मी एवढेच सांगू इच्छिते, मुक्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे, मुक्या मनाने किती प्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू स्वरस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. नमस्कार, माझे नाव राधिका नरखेडकर. मी 8वीची विद्यार्थिनी. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुजरवर्ग यांनी इथे उपस्थित माझे मित्र मैत्रिणी. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांना पाझर फुटेल, डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल, झाडे झुडपे शहारतील आणि विशाल नभालाही ज्याच्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, शेतकरी बहुजनांचा राजा, ज्याला कितीही विशेषण लावले तरी कमीच पडतील असा आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. शब्दही पट्ट्या पुरेशी शिवरायांची कीर्ती, राजा शोभून दिसे जगत अवघ्या जगाचा शिवछत्रपती. आज 19 फेब्रुवारी 1630 या रोजी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजले, साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली. या थोर दिनी माँसाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरी प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रू गरजला. महाराष्ट्रात असे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. बाळराजांना त्यांचे पिता शहाजी राजे यांचा फारसा सहवास लाभला नाही, तरीही माँसाहेब जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार देऊन घडविले. बाळराजांनी बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले, पण ते किंचितही बाजूला सरले नाही. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, जीवा महाला, शिवकाशी, हिरोजी भजन आदी जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले. सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच छत्रपती शिवरायांची शिकवण. अशा या महान राजाचा मृत्यू 6 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. आज जरी ते आपल्यात नाही, त्यांचे कार्य, साहस, जनतेविषयीची भावना आजही आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा देतात. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, इथेच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर विश्वासाच्या प्रेरणेवर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. इयत्ता 9वीची विद्यार्थिनी, आज मी तुमच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे काही 2-3 शब्द बोलत आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओखतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान जोखतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे वर्तन असेच असावे मावळ्यांचे वर्तन. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताज संशोधन छत्रपती शिवाजी महाराज या नावावर केलं पाहिजे. हे नाव घेताच अंगावर शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक नवीनच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठी या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब. 12 महिने, 11 खेळाडू, 10 गोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आचार्य, 7 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शुभा मराठा वनमॅन शो. एकच राजे शिवराय माझे. जर सुरनाचे नाव माझे देवर, मी तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी 2-3 शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज ते कदम महाराज, गजपती, गजवेशपती, भूपती, प्रजापती, स्वर्ण रत्न श्रीपती, अष्टविधान जागृत,
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अख्ख्या जगाला हेवा वाटला. मराठ्यांचं काही वारी शत्रू इच्छिते ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी आपणास नम्र विनंती आहे. महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तर तो कोणी एरेगेरीने नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो म्हणजे हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्याच्या टापानं आणि शाहिराच्या डफानं. आणि हाच इतिहास घडविला माझ्या राजानं जिच्या कुशीतून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न देखील उदयास आलं त्या राजमाता वीरमाता जिजाऊ आऊसाहेब. पण मुलखामध्ये राहून ज्यांनी स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहिलं ते शहाजी राजे भोसले. ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही ते छत्रपती शिवाजी महाराज. पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य 10 पटीनं वाढवलं. पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं फक्त रक्षणच केलं नाही तर पित्याने निर्माण. संदीप शिंदे, मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावी ही माझी नम्र विनंती. जिथे शुभभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची गती. जिथे शुभभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती. अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे राजास माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आपण समोर घेत आहोत आणि त्या पुस्तकातील एक परिचयाचं वाचन करणार आहोत. निमित्त आहे महावाचन महोत्सव आणि एक पुस्तकाचा परिचय आणि त्या पुस्तकातील परिच्छेदाचं वाचन करत आहे कुमारी श्रेया नवले. तृतीय शिवने आणि उत्साहात सारा